कधी कधी लाईफमध्ये अचानक आलेले प्लॅन्स आपल्याला जिथं नेऊन ठेवतात तिथं फक्त शांतता मिळते. छोट्या बंधूंचा फोन आला आणि प्लॅन झाला, विकेंडला जायचं स्वामींच्या चरणी. मग काय, लगेच तयारी सुरू. पण एक प्रश्न डोक्यात, मॅडमची फिटनेस जर्नी चालू आहे, डाएट मॅनेज कसं करायचं? मग सिम्पल रूल ठरवला मॅडमसाठी, नो शुगर नो फ्राईड फूड आणि जितकं शक्य असेल तितकं सिम्पल व्हेज फूड आणि सोबत वे प्रोटीन, बस. मग काय, रेडी झालो आणि निघालो. छोट्या बंधू आणि फॅमिलीला पिकअप केलं आणि स्वामींचं नाव घेऊन प्रवास सुरू केला. मध्येच अचानक डिस्कशन आणि प्लॅन बदलला. पहिलं दर्शन पंढरपूरला विठ्ठलाच्या दारी. प्रवासाची सुरुवात हेवी ट्रॅफिकने. 2 तास गेले सिटीमधून निघता निघता आणि मग लागली भूक. पहिला लंच स्टॉप. हॉटेलच्या बाहेरच भेटले पेरूवाले काका. डाएट फ्रेंडली ऑप्शन म्हणून घेतला पेरू आणि टेस्ट असं की मन खुश. खूप दिवसातून असे पेरू खाल्ले. दुपारचं जेवण, बाजरीची भाकर, चपाती, भाजी आणि मस्त वडी. आणि शेवटी टेम्पटेशन म्हणून मस्तानी. आणि इथं मॅडमचा कंट्रोल हात सुटायला आला, पण कन्व्हिन्स केलं. इव्हिनिंगला पोहोचलो पंढरपूरला. हॉटेल बुक करून आणि फ्रेश होऊन निघालो दर्शनासाठी. रात्रीची वेळ, गर्दी कमी आणि विठ्ठलाचं दर्शन. त्या एका क्षणात पूर्ण दिवसाचा थकवा गायब झाला. मन एकदम शांत, स्थिर आणि समाधानाने भरलेलं. रात्रीची वेळ, मंद प्रकाश आणि कानात घुमत होते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जणू काही विठ्ठल म्हणत होता, सगळं ठीक होईल. मग रात्री डिनर करून आराम केला आणि सकाळी निघालो पुढच्या प्रवासासाठी अक्कलकोटला. 3 तासात पोहोचलो. तिथं उष्णता खूप होती, गर्दीही प्रचंड, पण मनात एकच भावना, स्वामींचं दर्शन घ्यायचंय. मंदिरात पोहोचलो आणि काही सेकंदाचं दर्शन. त्या काही सेकंदाच्या दर्शनात जणू स्वामींनी एक ॲश्युरन्स दिलं, तुझा प्रवास योग्य आहे, फक्त चालत राहा, मी सोबत आहे. परतीच्या प्रवासात एकच भावना होती, कधी कधी देव भेटत नाही, तो जाणवतो. ट्रिप संपली, पण प्रवास सुरू झाला आतल्या शांततेचा, श्रद्धेचा आणि विश्वासाचा.